भारताचे माजी राष्ट्रपती श्रेष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना जेव्हा ही प्रश्न विचारला जायचा की तुमच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त समाधान देणारा प्रसंग कोणता, तर त्यावेळेस ते आवर्जून या प्रसंगाचा उल्लेख करायचे. अग्नी या क्षेपणास्त्रासाठी अत्यंत हलक्या वजनाचा कार्बन कार्बन कंपोजिट नावाचा पदार्थ डॉक्टर कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयोगशाळेत बनवला. या प्रयोगशाळेला भेट देण्यासाठी एक दिवस डॉक्टर BN प्रसाद आले. त्यांनी तो हलक्या वजनाचा पदार्थ उचलला आणि ते अत्यंत प्रभावित झाले. ते ताबडतोब डॉक्टर कलामांना घेऊन आपल्या हॉस्पिटलला गेले. तेथे 3 किलो वजनाचे जड कॅलिपर्स घालून पाय फटफटत चालणारे पोलिओग्रस्त मुलं त्यांनी कलामांना दाखवले आणि विनंती केली की कलाम, माझ्या या मुलांसाठी काहीतरी करा. कलामांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता पुढच्या 3 आठवड्यांच्या आत त्या हलक्या पदार्थापासून DRDOचं तंत्रज्ञान वापरून 300 ग्रॅम वजनाचे कॅलिपर्स बनवले. ते कॅलिपर्स डॉक्टर कलाम यांनी त्या मुलांना भेट म्हणून दिले. 300 ग्रॅम वजनाचे हलके कॅलिपर्स घालून सहज चालू आणि धावू शकणाऱ्या त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून कलाम उद्गारले की आयुष्यभर केलेल्या संशोधनाचं खरं सार्थक आज झालं. अबलांना सबल बनवण्यात आयुष्याचं सार्थक मानणारे कलाम जर कुणाला भावले नाही तर नवलच. तसं पाहता कलामांना अनेक कारणं देता आली असती की मी संशोधनाच्या कामात फारच व्यस्त आहे किंवा हे माझं काम नाही. मात्र नाही, मी समाजाचं देणं लागतो या भावनेतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. क्षेपणास्त्र संशोधनाच्या माध्यमातून गगनाला गवसणी घालणाऱ्या कलामांचे पाय शेवटपर्यंत जमिनीवर होते हे देखील आपल्याला या प्रसंगातून लक्षात येते. चला तर मग आपणही कलामांच्या या विचारानं प्रेरित होऊया आणि स्वप्नांच्या दिशेने झेप घेत असताना पाय जमिनीवर ठेवून सामाजिक बांधिलकी जपूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यातली माणुसकी जिवंत ठेवूया.